विद्यार्थी मित्रांनो, संस्कृत सॉन्ग बाय अमोल महाजन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक सुस्वागतम। तर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण शाखापनः जे संवाद कौशलम आहे 8वीचा, या 8वी पुस्तकामध्ये संवाद कौशलम नावाचा जो पाठ आहे 14वा, त्यामध्ये 2 संवाद दिलेले आहेत। पहिला संवाद म्हणजे शाखापनः आणि दुसरा संवाद म्हणजे कार्यालयः। या दोन्हीही संवादांचे भाषांतर आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत। आता या व्हिडिओमध्ये आपण दोन्ही संवादाचे जे भाषाभ्यास आहे त्या भाषाभ्यासवर आपण चर्चा करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या भाषाभ्यासवर चर्चा करण्याच्या पहिले तुम्ही जर आमच्या या चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असेल तर नक्की आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, त्या बेल आयकॉनवर टिक करा। असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, प्रस्तुत भाषाभ्यास जो संवाद कौशल्यम आहे, या संवाद कौशल्यमध्ये जो शाखापनः आणि कार्यालय आहे यांचा जो भाषाभ्यास आहे, आपण या भाषाभ्यास आरंभ करणार आहोत। तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण व्हिडिओ सुरू करूया। तर यामध्ये 2 प्रश्न दिलेले आहेत। या दोन्ही प्रश्नांचा आपण चांगल्या प्रमाणे आपण काय करूया, अत्यंत सुंदर प्रमाणे भाषाभ्यास इथे देऊया। तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, प्रथम प्रश्न जो आहे, युष्माकम प्रिय शाकानां नामानी लिखत, की तुमच्या प्रिय शाकानां म्हणजे तुमच्या प्रिय भाजींचे जे नाव आहेत ते तुम्ही सांगा। तर विद्यार्थी मित्रांनो, थोडंसं आपण प्रिय भाज्या कोणकोणत्या आहेत तर त्याची एक थोडीशी पीक तुमच्यासाठी आम्ही इथे घेऊन आलेलो आहोत। काही भाज्याची पीक आपण इथे दिलेली आहे, पाहूया आपण। काही भाज्या ज्या आहेत, जसं उदाहरणार्थ शिग्रू, नंतर इकडे गौराणी, पटोलह, भिंडीनकम, आपल्या याच्यामधल्या जे आहे वर्तुलकम। आता आपल्या जो शेंगा आहेत बघा, आता येतात आपल्या शेंगा सुरू आहे, त्याला वर्तुलकम म्हणतात। अजून काही भाज्या आपण या व्हिडिओच्या द्वारे पाहूया बघा। गुंजनकम, पालंगह, मूलकम, मुळी, तुम्हाला त्या चित्रावरून लगेच लक्षात येत असेलच। सूरणम, आलुकम, दलसारिणी, बघा कारलवेल्लम, हे तर झालेलंच आहे पाठामध्ये। बिंबफलम, युष्मांडकम, हे बघा युष्मांडकम नावाचं दिलेलं आहे। लगेच तुम्बीफलम, बघा जे काय असतो, वृत्तांकम, वांगी, कोशातकी, अशा बऱ्याचशा भाजींचे नाव आपण इथे पाहिलेले आहेत। मग प्रिय शाखामध्ये आपण त्या भाजीचे नाव घेऊ शकतो, किंवा आपल्या पाठामध्ये पण आपण काय केलेलं आहे, प्रिय शाखांचे नाव आलेले आहेत। तुम्ही प्रिय भाज्यांचे नाव इथे भाजी जो नाव आलेले आहेत, मी थोडंसं सांगतो मी तुम्हाला। जसं उदाहरणार्थ पहिल्या भाजीचं नाव इथं आलेले ते बी तुम्ही लिहू शकता। जसं कारलवेलम आहे, करकटी आहे, भिंडी आहे, वृत्तांकम आहे, रक्तवर्णाचे जे गुंजकम आहे ते बी आहे, आलूकस आहे, अजून भिंडी आहे। हे सर्व जे नाव आहेत पाठामधले ते प्रिय भाज्यांमध्ये आपण टाकू शकतो। त्याचप्रमाणे एखादी प्रिय भाजी मला इथे थोडीशी आठवलेली आहे, ते पण तुम्ही त्यामध्ये लिहू शकता। तर प्रिय भाजीमध्ये तुम्ही लिहू शकता की बा द्राविका, तुंबी, पालभ्या म्हणजे पालभाज्या। जसं द्राविका आहे त्यामध्ये वास्तुकम आणि तुंबी, जसं पालाभ्या म्हणजे पालभाषामध्ये काय मूलिका, पंडालू, आणि लशुनम, आदयः, आता लशुनम म्हणजे लसण, आदयः म्हणजे अद्रक, आणि अद्रकाला तर शब्द बी आपल्या पाठामध्ये आलेला आहे। म्हणजे ह्या सर्व काही आपण काय करू शकतो की या पहिल्या प्रश्नामध्ये आपण लिहू शकतो। तर विद्यार्थी मित्रांनो, जी तुम्हाला पीक इथे दिलेली होती त्या पीकलाही तुम्ही थोडंसं पॉज करून तुम्ही पाहून ते प्रिय शाखामध्ये लिहू शकता। मग आपण थोडंसं इथे उत्तरासाठी थोडंसं आपण लिहूया। तर जसं उदाहरणार्थ आपण वास्तुकम, हे वास्तुकम एक भाजी झाली। त्यानंतर तुंबी फळ जे आता आपण बघितलं। मग पालाभ्या म्हणजे मूलिका, तर आपण इथे मूलिका लिहू। मुळा म्हणजे भरपूर मला आवडते, त्यामध्ये मूलिका, तर अशा प्रमाणे मूलिका। पुन्हा एकदा ते पीक आपण पाहूया, जेणेकरून खूप छान छान इथे भाषा आलेल्या आहेत ना। हे बघा हे पीक तुम्ही काय करा, तुमच्या याच्यामध्ये लिहून घ्या। ते ह्या प्रिय भाज्यामध्ये तुम्ही लिहू शकता
कारले वेलम कारले आहेत, बिंबफलम हे बघा ना त्याच्यामध्ये छोटे छोट्या काकडीवाणी राहते, ते काकडीवाणी राहते बघा तुमकलम. त्यानंतर हे बघा उष्मांडकम हे वाळक्यासारखे, तुम्बीफलम हे आपलं आपण भाजी खातो बघा वाळक्याची. लगेच वांग आहे इकडे, इकडे काय आहे बघा कोशातकी, लगेच कारले दिलेले आहेत इकडे. त्या लगेच हे बघा गुंजकम. अत्यंत सुंदर अशा मस्त भाज्या दिलेल्या आहेत. तर त्या भाज्यांचे नावही तुम्ही काय करू शकता, लिहून घेऊ शकता. ह्या प्रिय भाज्यांमध्ये हे सर्व नाव तुम्ही लिहून घ्यायचे आहेत. आता त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे, प्रथम संवादस्य आधारेण देयकम पूरयेत, किंवा जो पहिला संवाद आहे, प्रथम संवाद जो दिलेला आहे आपल्या पाठाचा शाखापनाचा, त्या शाखापनामध्ये काही भाज्या दिलेल्या आहेत आणि त्या भाज्या जे आहेत त्या किती किती रुपयाला दिलेल्या होत्या. तर पहिले आपण तो जो आहे तो इथे बघा कोणती भाजी कितीला दिलेली आहे. मग यामध्ये म्हणत आहेत ना की पहिल्या याच्यामध्ये बघा हे एवढं सर्व दिलेलं आहे. त्या याच्यामध्ये जे जे आहे तुम्ही पुस्तकामध्ये बघा, आपण सरळ त्याच्यावर जाऊया जेणेकरून आपल्याला तो जो तक्ता आहे तो तक्ता चांगल्याप्रमाणे आपण सोडवणार आहोत. तर चला तर मग हा जो तक्ता आहे शाटिका शाखापनाचा आहे. मग इथे रविनगर आहे, आंबेगाव आहे आणि आंबेगावमध्ये मग या भाज्यांचा किती आपण हे अनुक्रमांक दिलेला आहे इथे. त्यानंतर अनुक्रमांक झाल्यानंतर विवरण दिलेले आहे आणि त्याचं मूल्य. तर चला तर मग पहिल्या नंबरवर दिलेलं आहे आलुकम, आलुकाचा भाव किती होता. तर मग ते भाव आपण एकाचा जो भाव आहे, जसं आलू आहे तर आलुकाचा भाव किती होता आपल्या याच्यामध्ये. तर तुम्ही तुमची व्यवस्थित वाचन करा आणि वाचन केल्यानंतर तुम्ही मला सांगू शकता की जे आलू होते आपले ते आलू आपले 20 रुपयाचे होते. किती रुपयाचे होते मुलांना, 20 रुपयाचे होते. मग 25 रुपये इथं दिलेले आहे आपल्याला. मग 25 रुपयाचं काय होतं, तर भेंडी होती. मी इथं लिहितो भेंडी. ओके. मग इकडं मिरचिका म्हणजे जी मिरची आहे, तर मिरची कितीची रुपयाची घेतली होती, किंवा 10 रुपयाची घेतली होती. किती रुपयाची घेतली होती, 10 रुपयाची. मग करकटी म्हणजे जी काकडी आहे ती काकडी किती रुपयाची घेतलेली आहे, 15 रुपयाची घेतलेली आहे. किती रुपयाची मुलांना, 15 रुपयाची. त्यानंतर खाली जी दिलेली संख्या आहे ती बघा 5 नंबरवर काय दिलेली आहे संख्या. तर 5 नंबरवर इकडे 20 संख्या दिलेली. मग 20 रुपयाचं काय घेतलं होतं, तर 20 रुपयाचे वृत्तांक म्हणजे वांगी घेतली. वृत्तांक. एक विद्यार्थ्यांची कमेंट आली की सर तुम्ही हे जे आहे ते व्यवस्थित लिहा. तर मी व्यवस्थित लिहिण्याचा प्रयत्न आपण इथे करूया. वृत्तांकाचे 20 रुपये. ठीक आहे, वृत्तांक कुठेही लिहिता येईल 5व्या नंबरला. त्यानंतर 6वा नंबर बघा. तर 6व्या नंबरला काय दिलेलं आहे, वस्त्रस्यूत, की जी पिशवी होती ती किती रुपयाची होती, 5 रुपयाची होती. त्यानंतर 7व्या नंबर जो अद्रक आहे, की अद्रक उरले किती रुपये होते, की 5 रुपये. मग अद्रक बी इथं किती रुपयाचे आहे, 5 रुपये. मग आता आपण जे आहे एकदा आपण बघूया की सर्व किती किती रुपयाचे होते. मग आता सगळेच जण आपण लावूया इथं टोटल. आता टोटल लावूया. एक मिनिट, काय झालेलं आहे, आता आपण टोटल लावूया विद्यार्थी मित्रांनो. तर चला तर मग बाजूला टेबल दिलेलाच आहे आपल्या आणि आपण टेबल दिल्यानंतर छोटासा टेबल करूया, कारण टेबल आपल्याला दिसावा. चला, तर पहिल्या नंबरला आलू होते 20 रुपये प्लस. त्यानंतर 25 रुपये भेंडी होती, भेंडीचे 25 रुपये प्लस. त्यानंतर मिरची होती 10 रुपयाची मुलांनो, 10 रुपये का मिरची का. करकटी काकडी किती होती, मग प्लस किती होय, काकडी आहे 15 रुपयाची मुलांना. ठीक आहे. त्यानंतर 20 रुपयाचे वृत्तांक म्हणजे वांगी मुलांना. 20 रुपयाचे किती झाले, वांगे. त्यानंतर वस्त्रस्यूत 5 रुपये बरोबर, म्हणजे जी पिशवी आहे ती 5 रुपयाची आणि प्लस त्यानंतर जे 5 रुपये आहेत ते अद्रकचे आहेत. हे टोटल आहत्य इथे शब्द दिलेला आहे मुलांनो. काय शब्द दिलेला आहे, आहत्य, की टोटल किती झालेले आहेत. तर सर्वांची टोटल जर लावली तुम्ही तर किती येतात बघा. मग आता तुम्ही हे टोटल लावा. गणितामध्ये तुम्ही हुशार आहात. 20 आणि 20 40 आणि 5 25, 25 आणि 10 सांगा लवकर, 35 आणि 15 40 आणि हे 10 50 60 70 आणि हे 80 झाले का बघा बरं. नाही, चुकलं.
बरोबर बघा. तर ह्या सर्वांची बेरीज जी आहे कशी यायला पाहिजे, 100 रुपये यायला पाहिजे. तर हे जे 20 रुपये आहेत, सगळ्यात पहिले आलू होते, 25 रुपयाची भेंडी होती, त्यानंतर 10 रुपयाची मिरची होती, त्यानंतर 15 रुपयाचे काय होते मुलांना बघा, करकटी काकडी होती, त्यानंतर 20 रुपयाचे वृत्तांक होते, 5 रुपयाची वस्त्रच्युत होती आणि 5 रुपयाचं काय होतं, अद्रक होतं. या सर्वांची टोटल काय होती, 100 रुपये होतात. तर अशा प्रकारचे आपण याच्यावर बघितले. तर अशा प्रकारे 100 रुपयाची इथे आपण यादी पाहिलेली आहे. आणि त्यानंतर इथे धन्यवाद दिलेले आहे. आणि आपण कस्य हस्तांकनकम, हस्तांकनकम म्हणजे दुकानदाराची सही. तर मग इथे दुकानदाराची म्हणजे तुमची सही तुम्ही करायची आहे. तर अशा प्रकारे आपण इथे हा संवाद पाहिला आणि यामध्ये अशा प्रकारे 100 रुपये होतात आणि 100 रुपयाची आपण सहजतेने काय केलेली आहे, इथे बघितलेलं आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो, हे दोन्हीही तुम्ही लवकरात लवकर लिहून घ्या. प्रिय शाखांचे नावे आणि हा जे प्रथम संवादांच्या आधारावर दिलेला जो चिठ्ठी आहे दिलेली पूर्ण वाटिका जी शाखापण आहे, कोणता किती रुपयाला मूल्य आहे ते तुम्ही लिहून घेऊ शकता आणि याचा भाषा अभ्यास पूर्ण करू शकता. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया. पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा पाठ घेऊन येऊया. पुढच्या पाठाचं नाव आहे आधुनिक पहेलिका. आधुनिक पहेलिका पाहण्यासाठी पुन्हा एकदा नवनवीन चॅनलवर असताल तर या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा. तोपर्यंत धन्यवाद. पुनर्मिलामः.